आपण पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। खेळताना विहिरीत पडलेल्या मुलीचा मृतदेह संत गाडगेबाबा आपत्कालीन बचाव पथकाने शोधून काढला। दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी अंदाजे 11 वाजताच्या दरम्यान मंगरुळपीर जिल्हा वाशिम येथील मंगरुळपीर ते वाशिम रोडवर विद्युत केंद्रानजीक असलेल्या वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुराची मुलगी खेळता खेळता येथीलच वीट भट्टी नजीक असलेल्या विहिरीत पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलिसांना दिली। तसेच मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे ठाणेदार किशोर शेळके यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवन रक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देऊन पाचारण केले। लगेच दीपक सदाफळे यांनी तत्काळ आपले सहकारी गोपाल गिरे, गोपाल जयस्वाल, अपूर्व चेके, लखन खोडे, शुभम भोपळे, शिवा अडात, सिद्ध इंगोले यांना घटनास्थळी रवाना केले आणि घटनास्थळावर पोहोचताच ट्रेस केले असता विहीर ही कच्ची आणि पडकी असल्याने काटेवरील कसरत करत जीवाची पर्वा न करता मोठ्या धाडसाने पथकाच्या जवानांनी ऑपरेशन चालू केले आणि एका तासातच विहिरीतील मृतदेह शोधून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिले। मृतक मुलगी ही सुंदरी धनसिंग सिसोदिया, अंदाजे वय वर्ष 3, राहणार झीर पांजरिया, तालुका नेपानगर, जिल्हा बुरहानपूर येथील असल्याचं समजलंय। यावेळी घटनास्थळावर उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कोहर, पोलीस हेड कॉन्स्टेबल नारायण लोणकर आणि पोलीस कर्मचारी तसेच वीट भट्टीवरील कामगार व नातेवाईक हजर होते। यावेळी स्थानिक बचाव पथकाच्या साहसाचे आणि तत्परतेचं कौतुक केले। त्यामुळे अशा धाडसी पथकाचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केलं जात आहे। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।